बाबा चहा. घ्या आई चहा घ्या. नाही बा नको. हो असं कसं चालेल आई, चहा घ्या. आज मला सोबत बोलू दे मग घे तिच्या. म्हणजे स्वतःच्या तब्येतीकडे पण दुर्लक्ष करणार आणि स्वतःची तब्येत बिघडवून देणार. नाही ना बा. घ्या चहा घ्या, बरं वाटेल घे. काय कसं आहे गुरु? ठीक आहे, अजून गुंगीत. डॉक्टर येऊन गेले का? कारण मी चहा आणायला. नाही, आता थोड्या वेळाने विजिट होईल. नर्स सांगत होते. तू कशी आहेस राधा? मी बरी आहे रे. हे सगळं काय चाललंय मला तर काही कळत नाही. हो पण अशा वेळेला नसतोच विचार करायचा, शांत राहा. मला माझी नाही, आई बाबांची काळजी वाटते. या सगळ्या प्रकारामुळे बाबांची चिडचिड मात्र होते. आणि आईंना काय त्यांच्याशी बोलल्याशिवाय चैन पडणार नाही. बरोबर आहे, पण आता तू नको विचार करूस या सगळ्याचा. तुला चहा आणू का मी? हे मला काही नको, खरंच नको. नक्की? तू बस शांतपणे. बस बस बस. प्लीज तुम्ही सगळे आत नका येऊ. मिसेस सुभेदार तुम्ही या. हो मी आलेच. आता बरं वाटतंय ना? मिस्टर सुभेदार, तुमचं बीपी खूप लो झालं. अहो या वयात तसं बीपी लो होणं चांगलं नाही. बरं, काल कुठे होतात, काय खाल्लं, काही आठवतंय का? हे असं बाहेरच काहीतरी खाण्यात आलं. मिस्टर सुभेदार, तुम्ही रस्त्यात बेशुद्ध होऊन पडला होता. एका माणसानं तुम्हाला इथे ऍडमिट केलं. कसं आहे ना मिस्टर सुभेदार, कामाचे व्याप, घरचे ताण, त्यामुळे माणूस अगदी खंगून जातो. पण अशातही आपण स्वतःला फिट ठेवायला हवं आणि आपलं लक्ष खाण्यापेक्षा पिण्याकडे जास्त जात नाहीये ना, ते बघायला हवं. बरं, यांना रेस्ट घेऊ देत. मला तुमच्याशी काही बोलायचं आहे मिसेस सुभेदार. येस डॉक्टर, प्लीज. यार काय होऊन बसलं हे सगळं. आमचा मुलगा आहे तो. काय झालं? ओव्हर ड्रिंक्स घेतल्यामुळे त्याची ही अवस्था झाली. बाहेरचं अन्न खाल्ल्यामुळे स्टमक इन्फेक्शन आणि सूज. इट्स अ केस ऑफ फूड पॉयझनिंग. बरं होईल ना मालिक? हो हो, नक्की बरे होते. फक्त काळजी घ्यायला हवी. आराम, थोडं पथ्य आणि घरचं जेवण. बाकी काळजी करण्यासारखं काही नाही. पण डॉक्टर घरी कधी सोडाल त्याला? ते डिसिजन आपण थोड्या वेळाने घेऊ. पण पुन्हा सांगतो, काळजी घ्या. त्यांना घरचं ताजं अन्न आणि त्यांच्या मनावर काही परिणाम होईल असं वागू नका. पुन्हा ड्रिंक्स करायला नको. बाय द वे, त्यांना नेहमी ड्रिंक्स करण्याची सवय आहे का? नाही नाही डॉक्टर, नाही म्हणजे रेग्युलर नाही करत. सध्या तो ओव्हर स्ट्रेस असल्यामुळे कदाचित असेल. पुन्हा अशी वेळ येऊ देऊ नका. मी दिलेली औषधं वेळच्या वेळी घ्या. थँक्यू. बापा देवा, बरं भाई थोड्या वरच निभावलं. नाही तर का झालं असं मायक्रोचं. बापा बापा बापा. जे झालं ते बरं नाही झालं. हो ना. काय गरज होती दारू प्यायची त्याला? बाबा जाऊ दे ना आता. अरे जाऊ दे जाऊ दे म्हणतच ही वेळ आली आहे. आपण ते काळजी करत होतो, कुठे गेला असेल, कुठे गेलं, काय झालं असेल त्याला. पण दारू पिऊन रस्त्यावर पडला. इथे थांबण्यात काय अर्थ नाही. हो असं कसं थांब. तो जाणे त्याचं कर्म जाणे. थोडं थांबून चल म्हटलं घरी. त्याची ही अवस्था झाली ना, त्याला कारणीभूत तो आहे. चल ना, तूही चल रे.
राधा तू नको काळजी करूस, होईल बरा गुरु. सौमित्र, मला आजची नाही, यांच्या उद्याची काळजी वाटते. नानी, अहो नानी. काय हो? नानी, काही कळलं का? हो, आताच राधिकाचा आला होता फोन. काय म्हणाली? आली बरा आहे गुरुनाथ, आता शुद्धीवर आलाय. नशीब नसता ताप त्या पोरीच्या डोक्याला. तर काय, अति दारू प्यायल्याने तब्येत बिघडली म्हणे त्याची. हो, ते शनायामुळे हेच होणार होतं. पण वाईट वाटतं एका गोष्टीचं, कुठे ती पोरगी त्याच्या आयुष्यात आली आणि हे नसतं काहीतरी होऊन बसलं. नाही तर काय, सोन्यासारखा संसार आणि ही दळिद्री लक्षणं सुचतात. तर काय, परवा तर रस्त्यात पडला दारू पिऊन. हो, हल्ली पिढं वाढलंय म्हणे त्याचं. खरंय, नशीब कुठे लागलं नाही, ऍक्सिडेंट झाला नाही, नाहीतर राधिकाला काय भावात पडलं असतं सांगा. म्हणजे अगदी म्हटलं की तिचा आणि त्याचा काही संबंध नाही, तरी सुद्धा नवरा आहे म्हटल्यावर तिलाच उस्तवार करायला पाहिजे सगळी. आता ती शन्या करते का धावपळ? ही सगळी धावपळ करायला राधिकाच आहे. नानीजी, बोलू नये हो, पण साहेबांनी समजी चाट सोडली आहे बघा. आता घरात आई बाप आली ती जरा नीट वागावं का नाही? त्या माऊलीच्या जीवाला किती बरं त्रास, आणि राधिका ताईंच्या बी. नाही तर काय, विकतचं दुखणं मेलं. आता कामधाम सोडून हे पळावं ह्यांच्या माग माग माग. अगं नशिबाचे भोग बकुळा, दुसरं काय. कुणाच्या नशिबात काय भोग असतात कुणास ठाऊक. आता आमचंच बघा ना, मुलगा परदेशात जाऊन बसलाय. 4 वर्ष झाली भेट नाही झाली. आई वडिलांची काळजी नाही. नेटवर बोलतो, फोनवर बोलतो. अहो, सुट्टी पडली ना की जगभर फिरायला जातात, पण आई वडिलांना भेटावं असं नाही वाटत. अति पैसा हातात आला ना की मग होतं असं. गुरुचं इथं तसंच झालंय. नानीजी, बरोबर बोललाय तुम्ही. हा, पैसा असताना की या पोरी अशा माग माग लागतात फुकटच्या फॅशनी कराया. तसंच केलंय शेण्याने साहेबांच्या माग माग. शेण्याला जरा कळू दे साहेबांकडचा पैसा संपलाय म्हणून कशी पळून जाते बघा तुम्ही. काय हो, तिला कळलं असेल काय सगळं? असं कळलं असेल का नाही, आणि कळून तरी काय उपयोग आहे. काय करतेस तिथे? गेली नाहीस तू अजून? नाही रे, मला गॅरीला भेटायचं. गॅरीला वगैरे तुला नाही भेटता येणार, बाजूला हो. तर हॉस्पिटल ओरडायला नको नव्हतं मला, शांतपणे ऐकून घे. ऐक, हे बघ, मी तुला जे काय सांगतोय त्यामुळे तुला कदाचित धक्का बसेल. तू शांत राहा, ओके? गॅरी खूप सिरियस आहे आणि त्याला रक्ताची गरज आहे. ऍक्सिडेंट झाला त्याचा? आता तो तुझ्याबरोबर असतो म्हणजे एक प्रकारचा अपघातच म्हणायला पाहिजे. पण या सिरियसली सांग ना. सिरियसली सांगतोय, त्याला रक्ताची गरज आहे. आता डॉक्टरांशीच बोलून आलोय मी. त्यांना विचारलं मी, काय बाबा कुठल्या प्रकारचा ब्लड ग्रुप हवाय, काहीतरी सांगा. तर काहीतरी विचित्रच मागणी केली त्यांनी. ते म्हणाले एखाद्या सुंदर मुलीचं रक्त द्यावं लागेल गॅरीला. मी सोशल साईट्सवर टाकते, कोणीतरी येईल रक्त द्यायला. माझ्या अनेक मैत्रिणी आहेत सुंदर, पण तो मुद्दा नाहीये. गॅरीने वेगळाच हट्ट केलाय. गॅरी म्हणतोय मला शनायाचंच रक्त पाहिजे म्हणून. शनाया प्लीज नाही म्हणू नको. तू देशील रक्त? प्लीज 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 नाही म्हणू नकोस. बघ, गॅरीसाठी, गॅरीवर प्रेम नाही का तुझं? रक्त नाही देऊ शकत साधं तू? काही नाही, खूप खूप सोपं असतंय. बघ, मी डॉक्टरांशी बोलतो, डॉक्टर येतील आणि एक मोठं इंजेक्शन घेऊन येतील. तुला माहिती आहे ते कसं रक्त काढतात ते माहिती आहे ना? त्यांची स्टाईल थोडीशी वेगळी आहे. तसे लांबून मारतात इंजेक्शन चपकन आणि असं ओढतात जोरात. नाही, एक 5-6 पिशव्या रक्त काढून घेऊया आपण, ओके? 5-6 पिशव्या? ओके, 7 काढूया. मी तुझं प्रेम समजू शकतो. एक सेफ साईड असलेली बघ, ओके? मी बोलून घेतो डॉक्टरशी. नको काय, प्लीज, गॅरीसाठी रक्त नाही देऊ शकत तू? आणि तुला काय गरज आहे ग? मैत्रिणीच्या घरी राहतेस, तुझ्या खाण्यापिण्याचा खर्च सगळा गॅरी करतो. तुला रक्ताची काय गरज आहे? आणि व्हॉट्स रॉंग विथ यू? एनिवे, ते ऑरेंजेस आणि राधिका गेलेत का इथनं? ऑरेंजेस? गॅरीचे आई बाबा.
तू त्याच्या आईबाबांना ऑरेंजेस का म्हणतेस? तो ऑरेंज फार्म आहे ना म्हणून, बाकी काय नाही. मग मी तुला उद्यापासून नेल पेंट आणि लिपस्टिक म्हणू? आणि कम टू द पॉइंट, ते लोक गेलेत का? गेले. बाजूला होतो. तू जाऊ नकोस आज जाऊ नकोस गॅरीला, त्रास होईल. गॅरी, काय करताय तू? किती दिवसांनी भेटलास तू मला? मी बरं आहे. कुठे होतास तू? का गेला होतास अचानक निघून? यार मी किती मिस केलं तुला आणि किती फोन केले तुला. तू कुठे? बरं काय झालं तुला? काही नाही, मी गोव्यावरून आलो आणि आल्यानंतर मला खूप कंटाळा आला ग. असं वाटलं घरी जाऊच नाही. ऑब्विस त्या ऑरेंजेस घरी असताना कोणाला घरी जावं असं वाटेल. सना, अरे मग काय तरी आत येऊ नाही दिलं मला. केव्हाची आले माहिती तुला? हो पण मी काय सांगतोय तुला, तुझं हा तर मी आलो आणि त्या फ्रस्ट्रेशन मध्ये मी जरा प्यायलो मग. तू दारू प्यायला मग इथे आलायस? तू खूप प्यायलास ना? मला वाटलं काहीतरी मेजर झालंय तुला. दारू प्यायल्यामुळे कोण ऍडमिट होतो? अरे मेजर म्हणजे तू. सॉरी मस्ती करत होते. आपण एक काम करूया का, आपण आता ईशाकडे जाऊया राहायला प्लीज. प्लीज ईशाकडे वगैरे नाही, मला घरी जायचंय आणि आता आपण डायरेक्ट घरी जाणार आहोत. बाबा असेपर्यंत मला घरी थांबणं गरजेचं आहे. चल ना, जाऊ दे ना, घरी जाऊया ना ईशाच्या. शांत जरा. शना, तुला मी परत आजारी पडून इथे यावंसं वाटतंय का? मग प्लीज आता हट्ट करू नकोस, आपण डायरेक्ट घरी जाणार आहोत. ओके? आणि ठीक आहे, बट आय मिस यू सो मच. आय मिस यू टू बच्चा. मला पण. हॉस्पिटल आहे हे. झालं का तुमचं बच्चा बेबी सगळं झालं करून? चला आता. हा सगळ्या फॉर्मॅलिटीज झालेल्या आहेत. चला निघूया. डिस्चार्ज मिळालेला आहे तुम्हाला. तू काय करतोस रे? अरे काय झालं, माझा एक गुरु नावाचा मित्र आहे. तो बिचारा जरा स्ट्रेसमध्ये होता, त्यामुळे त्याने खूप दारू प्यायली आणि मग तो रस्त्यात पडला. मग काहीतरी बाहेरचं खाल्लं असणार म्हणून मग त्याला फूड पॉयझनिंग झालं. मग त्याचा एक अतिशय हुशार आणि स्मार्ट असा एक सौमित्र नावाचा मित्र आहे. तो असा मदतीला धावून आला त्याची सेवा करायला. अशी सगळी गोष्ट घडली. ओके, आता सगळ्या फॉर्मॅलिटीज झाल्या, जाऊया आपण. चल. एक मिनिट. फॉर्मॅलिटीज झाल्यात म्हणजे बिल कोणी भरले? किती झाले मला सांग जरा, मी बघतो काय ते. सोड ना यार गुरु, खूप झालंय बिल. 75,66,35,874 रुपये बिल झाले. त्यातले 874 मी भरले. बाकीचे तुला भरायला. मस्करी करू नकोस. तुला विचारलं तेवढं सांग. सिरियसली सांग मला. किती? काय सिरियसली? मैत्रीत कसलं बिल वगैरे काढतो यार गुरु? भरलंय ना, चल ना, झाल्यात फॉर्मॅलिटीज पूर्ण. चला पटापट. आणि हे आईने कपडे पाठवले तुझ्यासाठी. हे काढ आता पेशंटचे कपडे. हा चालेल. ही अशी काय आहे? तुझी कसली चॉईस ह्याच्यात मध्ये? तुम्ही प्लीज भांडू नका बरं. चला निघू. चल लवकर, मी औषधं घेतो सगळी राहिलेली. ऐक, हळू हळू हळू. तो सांभाळ, एकदा सुटलाय ऑलरेडी. विकनेस आहे म्हणून आपलं म्हटलं. तोल म्हणजे थांब बाहेर, मी कपडे बदलतो. चला, एकंदरीत आजची आपली मीटिंग होपफुल झालेली आहे. येस सर. आणि त्यांना बघून असं वाटत होतं की त्या पॉझिटिव्ह आहेत खूप. आनंद, मला काय वाटतं, तसंही आपलं आजचं टार्गेट पूर्ण झालेलं आहे. येस. तर मग आपण आता पुण्याचे ते गुप्ते अँड सन्स त्यांच्याकडे आपला प्रस्ताव पाठवून देऊया. शुअर. काय म्हणता वहिनी, पाठवूया ना प्रपोजल? वहिनी, हा प्रपोजल पाठवूया ना? कसलं? आणि काय झालं, कुठे हरवलात तुम्ही? काय विचार करताय? काही नाही. आनंद, वहिनी आज खूप डिस्टर्ब वाटतंय. कसं झालं होतं हॉस्पिटल? आपल्या रीतीसाठीच गेलो होतो ना आपण, कोणा परक्यासाठी गेलो होतो का? हा, थोडा वेळ थांबलो असतो का बिघडलं असतं का? डॉक्टर सोडतच होते ना त्याला. काय करायचं होतं तिथं थांबून? गुरुला सोबत आणलं असतं का नाही घरी? येईल ना त्याचा तो. असं कधी होते का? काय कौतुक करायचं त्याचं? दारू पिऊन पडलं मग सत्कार करायचा का त्याचा? आता चुकला तो, पण त्याला बरं नसताना आपण त्याला सोबत नाही करू का? काही गरज नाही सोबतीची. येईल तो आपला. तुझं काय सारखं का आपला पोरगा करत राहते? दारू पिऊन रस्त्यावर पडला, गटारात पडला असताना तर तोड तरी काळ झालं असतं त्याचं.
काही काहून बोलून राहिले बरं? हल्ली ना तुम्हाला काही भान नसते, काही बोलता. तुला असतं का भान काही? हा मग सारखं जेव्हा बघाव द्या माझा गुरु माझा गुरु माझा गुरु माझा गुरु. माणूस की म्हणून हॉस्पिटलमध्ये गेलो तरी बघायला, नाही तर गेलोही नसतो. तुम्ही बाई भारी टोकाचं बोलता. टोकाचं तुझा पोरगा वागतोय. आलं त्याला तुझ्या? मला कळत नाही तुला अचानक मायच्या झरे कसं फुटतात का? तुम्हाला नाही कळायचं ते. त्यासाठी आईचं काळीज लागते. आणि तुम्हाला एक सांगून ठेवते बरं, गुरु आता हॉस्पिटल मधून घरी आला की काही वादगीत घालू नका बरं त्यासोबत. काही वाईट साईड बोलू नका त्याला. हा शपथ आहे तुम्हाला माझी. शपथ वगैरे घालू नकोस, काही अर्थ नसतो शपथेला. मी तुम्हाला पहिले बोलले बरं तुम्हाला शपथ आहे म्हणून. नाही बोलणार, नाही वाद घालणार. झालं? शपथ आहे शपथ. बरं बाबा नाही बोलणार. झालं? काय गोंधळ घालायचा तुम्ही घाला. गोंधळ काऊन घालू आम्ही? गोंधळ गोंधळ नाही तर काय. तुमचे शब्द चांगले असले की सगळं चांगलं होते. पा सगळं हॉस्पिटल होते. यायचे असं, गुरुचं ते तसं. हा करावं, काही कळत नाही. आई आई आला का गुरु? ये गुरु ये. ये बाळा ये 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 ये. बस 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 इथे बस बस बस. आहा आराम करायचा बरं. आता आता कुठे जायचं नाही. हा कुठे जायचं असेल तर मला सांगायचं, मी तुझ्या सोबत येईन. बरं आई का बरं याला अशी अचानक चक्कर आली हो नाही? त्याला जर बाहेरचं खाऊन घेऊन आबाळ होते लेकराची. मला सांग बरं, मी करून देईन तुला. आई 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 त्याला ना आता तहान लागली आहे. आपण आधी आणते आणते पाणी आणते बरं गुरु. आणते. हे आलं का शेपूट मागे 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 मागे? मला वाटलंच होतं येणार म्हणून. आई 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 हे बघा ती फक्त गुरुच्या तब्येतीची चौकशी करायला अरे, आली पण ती काहून आली? नाही हे ती सेवा करणार आहे गुरुची. सेवा ते करणार आहेस की नाही? हो हो बर. सेवा करायला आली. मग तू जबाबदारी घेणार आहेस की नाही गुरुजी? बस कस बस. ते जबाबदारी घेण्याला ऐक का तिची जबाबदारी? आई चल आताच. बेबी कसा आहेस तू? बेबी सॉरी, म्हणजे अजून एक सांगायचं होतं म्हणून परत आलो. कसं आहे, गुरु आजारी आहे, त्यामुळे आजारी माणसाची काळजी घेणं इतकं सोपं नसतं. खूप काही करावं लागतं. म्हणजे पथ्य पाणी, औषध, जेवण सगळं वेळच्या वेळी द्यायला लागेल त्याला. हा पथ्य पाणी काय असतं? पाणी म्हणजे मला माहिती आहे वॉटर, बट पथ्य इज लाईक एक्स्ट्रा वॉटर इनटेक का? शनाया डाएट डाएट म्हणायचं त्याला. ओ डाएट. गुरु तुला बहुतेक हिच्या प्रश्नांमुळे चक्कर आली असणार. तू जर नाही पण असं नाही, तुला बरोबर सांगितलं त्याने. पथ्य पाणी म्हणजे डाएट. हा म्हणजे त्याला जर भूक लागली तर काहीतरी बनवून आणायला लागेल. भूक लागली आहे का, जा बनवून आण पटकन जा. मला कुकिंग येत नाही नीट. कुकिंग येत नाही? मग कशी काळजी घेणार तू त्याची? मी ऑर्डर करेन ना. मी एक काम करते, तुझ्यासाठी सॅलेड मागवते, नाही तर मग फ्रूट ज्यूस. शनाया ऐक, हे बघ उगीच ना परत बाहेरचं खाऊन आता मला पोट नाही बिघडून घ्यायचंय. सो बाहेरचं नको. मग दाल राईस? परत बाहेरच नाही का झालं आता? नेल्यांकडनं मागवते ना, तुला आवडतं ना. अगं शनाया काय सांगतोय तू? बाहेरच्या गोष्टींचाच प्रॉब्लेम आहे ना. हा ज्यूस बाहेरचं, दाल राईस बाहेरचा, सलाड बाहेरचं, शनाया बाहेरची. सौमित्र म्हणजे मला म्हणायचं होतं बाहेरच्या गोष्टींचा प्रॉब्लेम आहे. त्याला आता घरगुती गोष्टींची गरज आहे. असं स्वच्छ घरगुती म्हणजे छान असं ताजं काहीतरी गरम गरम बनवून खायला घाल त्याला. मी दाल खिचडी टाकली बरं. अरे वा वा वा, बघ ह्याला म्हणतात काळजी घेणं. मग आता मी काय करू? तू आता घरी जा. घरी जा म्हणजे तू आता घरी जा. आपण नंतर भेटू. तू पण जमली असशील ना, तू घरी जा ना आरामात. आपण नंतर भेटू. नाही नको रे, पण मला तुझी सेवा करायची आहे. तू काय सारखं सारखं हसतो रे? एक मिनिट शांत हो. सौमित्र बस झाला आता. तुझे आभार, थँक्यू सो मच. हा आता तूही गेलास तरी बरं वाटेल मला. प्लीज जा. हे जा काय, मला पण सेवा करायची आहे तुझी. अरे नाही मी सेवा करणार. मी काय करतो, मी तुझ्यासाठी मस्तपैकी फ्रुट्स घेऊन येतो. हा त्याचा आई बनवेल ज्यूस. हा आलोच. चल बेबी ऐक ना यार. काय येतोस बच्चा, काळजी घे त्याची. हा काय लक्ष देते? शांत राहा. ठीक आहे.